नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण कमेंटनुसार व्हिडिओ बनवणार आहोत. तर 35 छाती आहे, तर त्यानुसार आपण व्हिडिओ बनवणार. तर ताईंची काल कमेंट होती का 35 छातीनुसार आपल्याला कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवा. तर व्हिडिओ पूर्ण बघा. अप्पर चेस्ट आहे 33 इंच आणि फुल बस्ट आहे 35 इंच. तर त्यानुसार आपण याची कटिंग बघणार आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, कमेंट करा. कमेंटनुसार 100% व्हिडिओ बनवला जाईल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी उंची सांगितली होती 13.5 इंच. सॉरी, त्यांनी 13.25 सांगितली, पण मी तर 13.5 इंच घेते. 13.25 खूपच कमी होती. तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे. 1 इंच म्हणजे 13.5 उंची प्लस 1 इंच घेतल्याच्या नंतर उंची किती येते? 14.5 इंच. आता त्यांना जर उंची याच्यामध्ये अजून कमीच लागत असेल तर तुम्ही उंची जरी कमी घेतली तर बाकीचं माप जसं आहे तसं टाकलं तरी पण ब्लाऊजची कटिंग ही परफेक्ट होऊन जाते. तर 14.5 इंचावर आपण एक मार्क केला. आता आपण सगळ्यात अगोदर शोल्डर घेणार आहोत. तर शोल्डर 5.25 घ्यायचे. 5.25 घ्या शोल्डर किंवा 5.5 घ्या, दोन्ही पण परफेक्ट बसणार. शक्यतो 5.5 जरी घेतलं तरी चालते. 5.5 घेऊया. आणि मोंड्यासाठी पण आपण 5.5च घेऊ. 5.5 घेतले, बघू शकतात. आता काय होतं मी तुम्हाला सांगते. जर तुमचा गळा जास्त मोठा असेल, पाठीमागचा गळा 10-11 इंच 12 इंच, तर त्यावेळेला तुम्ही 5.5 शोल्डर न घेता 5.25 जरी घेतलं तरी चालते. आणि तुमचा गळा 9च्या आतमध्ये असेल तर तुम्ही 5.5चं शोल्डर घेतला तरी पण चालते. तर सगळ्यात अगोदर आपण, तुम्ही जर अंगावर माप घेतलं असेल, 35 छाती ही जर अंगावर असेल तर त्याच्यामध्ये 2 इंच जास्त घ्या. आणि ब्लाऊजवर जर घेतलं असेल तर जास्त घ्यायची पण काही गरज नाही. तर आता मी तुम्हाला सांगते, अंगावर जर माप घेतलं असेल तर त्याच्यामध्ये फरक बघूया आपण. 35 अधिक 2 इंच 37 इंच. आता 37 इंच. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते, आपल्याला चौथा भाग निघतोय 9.25 इंचाचा. तर बघू शकतात, हा झाला आपला 9.25चा पॉईंट. अंगावर जर माप घेतलं तर आपण एक लाईन आखूया. आणि आता तुम्ही जर ब्लाऊजवर घडीनुसार जर माप घेतलं असेल आणि 35 जर माप बसले तर तुम्हाला मी सांगते 35चाच आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 35चाच आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तो जो येतो तो आपल्याला ठेवायचा आहे. आता मी तुम्हाला दोन्ही पण सांगते. आता माझ्या लक्षात नाही आलं तुमच्या कमेंटनुसार नेमकं तुम्ही ब्लाऊजवर माप घेतले का बॉडीवर माप घेतले. तर जवळजवळ 9 इंचाला 2 पॉईंट कमी येते, तर आपण त्यानुसार घेऊया. जर तुम्ही ब्लाऊजवर माप घेतले तर कितीचा फरक पडतो? जवळजवळ अर्धा इंचाचा. लक्षात घ्या, फक्त अर्धा इंचाचा फरक पडतोय. तर काय करायचे, जर तुम्ही आता हे आलं आपलं ब्लाऊजवर माप घेतलं तरचा पॉईंट, बरोबर. तर मग इथपासून आपल्याला 2 इंच पुढं शिलाई मार्जिन ठेवायची, बरोबर. आणि तुम्ही जर बॉडीवर माप घेतलं असेल तर आपल्याला ह्यापासून आपल्याला पुढं 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायची. आता हे मला कमेंटनुसार समजलं नाही म्हणून मी तुम्हाला इथं समजून सांगते. हे दोन्ही जरी तुम्ही म्हणजे हा दोन्ही माप जरी वापरले तरी काय अडचण नाही, किंवा तुम्हाला याच्यावरून जरी 2 इंच पुढं घ्यायचे तरी पण बाकीचे माप कुठंच बदलणार नाही, हाय त्या याच्यानुसारच असणार. तर मग तुम्हाला याच्यानुसार घ्यायचं की याच्यानुसार ते तुम्ही ठरवा. तर आता मी काय करते, आता तुम्ही जर अंगावर माप घेतले तर मी त्यानुसारच सांगते, ब्लाऊजवर माप घेतले त्यानुसार सांगत नाही. तर मग इथून आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन ठेवा किंवा 1.5 इंच ठेवा. मी याच्यामध्ये 1.5 इंच ठेवते, 2 इंच ठेवत नाही. आता 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवली, बरोबर. बघू शकतात इथपासून, कारण हे बघा 37चा आपल्याला भाग काढला चौथा. आता कंबर आहे त्यांचं 29 इंच. पुन्हा एकदा तेच सांगते, अंगावर जर माप घेतलं तर 29 मध्ये पण आपण समजा 35 अधिक 2 इंच बरोबर 37. आणि कंबर आहे 29 अधिक 2. आपण काय केलं आहे मग 29, 30, 31. आता 31चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. आता मी तुम्हाला सांगते 31चा चौथा भाग.
तर तो पण अशा पद्धतीने घ्या. तुम्हाला सविस्तर सांगते, व्हिडिओ अजिबात स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता चौथा भाग 8 इंचाला 1 पॉईंट कमी येतोय, तर आपण त्यानुसारच घेऊ. आणि आपल्याला याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ठेवायची आणि 1.5 इंच आपल्याला 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपला शिलाई मार्जिन जाते. आता मी तुम्हाला हे मापाचं सांगते. आता मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही ब्लाऊजवर माप घेतले 29, तर तुम्हाला 29चाच चौथा भाग काढायचा आहे. आणि जर तुम्ही बॉडीवर माप घेतले आणि 29 भरले, तर तुम्ही अशा पद्धतीने माप घ्या. आता हे झालं तुमचं ब्लाऊजवरचं. तर ब्लाऊजवर येते 7.25 इंच. तर मग इथं 7.25 घेऊन 1 इंच तुम्ही पाठीमागच्या टक्ससाठी ठेवा आणि 1.5 इंच तुम्ही शिलाई मार्जिन ठेवा. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा, कारण मी दोन्ही याच्यानुसार सांगितले, म्हणजे तुम्हाला म्हणजे मिस्टेक नको व्हायला. आणि हर एक ब्लाऊजची कटिंग अशा पद्धतीनेच करा. तुम्ही अंगावर माप घ्या किंवा ब्लाऊजवर माप घ्या. आता आपल्याला काय करायचं आहे, आता हे दोन्ही तुमचे प्रश्न सॉल्व्ह झाले, तर आपण वळूया मोंड्याकडे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्धा इंच आपण पाठीमागं आलो. मोंड्यासाठी अर्धा इंचच घ्या. आता बघू शकतात अर्धा इंच आहे. आता 1.5 इंच आपला पाठीमागचा पॉईंट झाला. हे कंपल्सरी माप आहे, 1.5 इंच आणि 1 इंच. आणि हा पॉईंट झाला आपला आर्म होल पॉईंट झाला हा. आता आपल्याला काय करायचं आहे, जेवढा आपल्याला 5.5च्या निम्म करायचं आहे. ज्यांना आकाराचा प्रॉब्लेम येतो त्यांनी अशा पद्धतीने जरी आकार दिला तरी चालते. आणि मग आपल्याला ह्या पॉईंटपर्यंत, कारण आपण इथपासून माप घेतलं, 1.5 इंच शिलाई मार्जिन पुढं दिली, तर आपल्याला तिथपर्यंत जाऊन मिळवायचं आहे. बघू शकतात. जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला तरी कमेंट करा. पुन्हा एकदा तुमच्यानुसार कमेंटनुसार व्हिडिओ बनवला जाईल. आणि हा झाला आपला आतमधला समोरचा फ्रंट भाग मोंड्याचा. बघू शकतात खूप सुंदर आकार आला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, गळा टाकायचा आहे. तर गळा तुम्ही 2.25चा घ्या. गळा 2.25चा घ्या. आणि तुम्हाला जर ही पट्टी कमी लागत असेल तर तुम्ही 2.5चा जरी घेतला तरी पण चालतंय. तो पण परफेक्ट बसतोय. सगळ्या गोष्टी शिवण्यावर पण असतात, सगळ्या गोष्टी मापावर पण नसतात. कारण कोणी किती कापड गुंतवतं किंवा शिवताना किती व्यवस्थित ब्लाऊज स्टिच करतं त्याच्यावर पण असतंय. तर आपण आता फ्रंट गळा घेणार आहोत. 6 इंच घ्या किंवा 6.5 घ्या, याच्यामध्ये पण फरक, कारण हे सगळं आवडीनुसारच असतं किंवा आपल्याला किती गळा ठेवायचा आहे त्याच्यानुसार असतो. तर मी 6.5चा गळा घेतला. आता ही लाईन आपल्याला 1 करून घ्यायची. आपल्याला आता गोल गळा घ्यायचा आहे, बरोबर. आता वरून आपल्याला कटोरीसाठी काय करायचं आहे, 5.5 वर 1 पॉईंट द्यायचा आहे. हा झाला 5.5चा पॉईंट. किंवा खालून आपल्याला 1 इंच जरी वर घेतला तरी एकच येते. आता याच्यामध्ये जर तुम्हाला 7चा गळा लागत असेल तर 7 इंचापर्यंत तुम्ही गळा घेऊ शकतात किंवा 6 इंचाचा पण तुम्ही गळा घेऊ शकतात. हा फरक तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा. आता आपल्याला काय करायचं आहे, वरून घ्या 12.5 इंच क्रॉस पट्टीसाठी. मग खाली किती उरतं आपली 2 इंचाची क्रॉस पट्टी. आता उंची कमी असल्यामुळं आपण वरून 12.5 वर पॉईंट दिला. समजा हीच उंची जर आपली 15ची जर असते तर आपण खालच्या बाजूने डायरेक्ट आपण 2.5 इंचाची जरी क्रॉस पट्टी दिली असती तरी चाललं असतं. आता मी ह्या दोन्ही लाईन मिक्स करून घेते. दोन्ही लाईन म्हणजे इथपासून मी एवढं हे केलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस पट्टी घ्यायची आहे. क्रॉस पट्टी आपली झाली. आता आपल्याला कटोरी घ्यायची. तर त्यांच्या म्हणण्यानुसार 5.5ची कटोरी आहे. 5.25ची आहे कटोरी. तर आपण कटोरी घेऊया 5.25 इंच. छातीचा भाग जर हा फुल असेल तर मग तुम्ही 5.5ची जरी घेतली तरी चालते. आता हे 5.5 जे घेतले तर ती लाईन आपण वरती आखून घेऊ अशा पद्धतीने. आणि हा आपल्याला हा जो पॉईंट आहे तो अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो आपला इथपासून पॉईंट 2.5 इंच जरी घेतला तरी चालतोय. हा एकदम परफेक्ट आलाय, तुम्ही बघू शकतात. किंवा एकदम सुंदर असा सोप्या पद्धतीने याला आकार येतोय. पाहू शकतात तुम्ही कुठं आकार दिलाय, बरोबर ह्या कॉर्नरला आणि इथपासून एवढा.
अशा पद्धतीनेच कटोरीला आकार द्या, म्हणजे कटोरी कुठंही फेल जाणार नाही आणि एकदम व्यवस्थित बसते. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडासा इथं आकार देऊन घ्यायचा आहे. मग तो आकार तुम्ही जवळजवळ 1.5 इंचावर जरी दिला क्रॉस पट्टीला तरी चालते. एकदम परफेक्ट आणि सुंदर याची कटोरी येते. आता कटोरीचा मधला पॉईंट कसा काढायचा आहे, 5.25ची आपली कटोरी झाली बरोबर. 5.25 घ्या किंवा 5.5 घ्या, कटोरी ही परफेक्ट बसणार 35 छातीला. आता हा झाला आपला पॉईंट. 1 इंच आपण वरती देणार याला पॉईंट, 1 इंच वरती आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. हा आला कटोरीचा पॉईंट, बघू शकता. आता आपण काय करणार आहोत, त्याची कटिंग करायची. तर डबल फोल्डमध्ये पेपर आहे. तुम्हाला जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा कमेंट करा. आता मी तुम्हाला परत एकदा सांगते का तुम्ही जर ब्लाऊजवर माप घेतलं तर त्यानुसार पण सांगितले आणि बॉडीवर जर माप घेतले तर त्यानुसार पण सांगितले. समजून सांगण्यासाठी व्हिडिओ थोडासा मोठा होतो, पण स्किप न करता तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाते. आता आपण याची कटिंग करणार. आता सगळ्यात अगोदर आपल्याला पाठीमागचा मोंडा कट करायचा आहे. तर तुम्ही याच्यामध्ये 35 नाही, तुम्ही 36 छातीचा पण ब्लाऊजची कटिंग म्हणजे ब्लाऊज वापरू शकतात ह्या पेपर कटिंगवर. तर सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही. आता हा झाला आपला पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग. तर आपल्याला काय करायचं आहे, लक्षात येण्यासाठी आपण काय करू, गळ्याजवळ थोडंसं मार्किंग करायचं आहे. ते अशा पद्धतीने आपण थोडंसं टच करून घेऊ, म्हणजे आपल्याला पाठीमागचा गळा लक्षात येऊन जातो आहे. तर आता आपण फ्रंट भाग कट करायचा आहे. तर तुम्हाला A to Z मी पूर्ण व्यवस्थित सविस्तर सांगते माहिती, फक्त व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा. अगोदर आपण गळा कट करूया. आर्म होल राऊंड आपल्याला आतमधला कट करायचा आहे. ज्या वेळेस आपण ही तिरकी लाईन घेतो, अजिबात चून वगैरे काहीच पडत नाही आणि खूप सुंदर याची फिटिंग येते. आता आपल्याला कटोरी कट करायची. आता आपली कटोरी पण कट झाली आणि क्रॉस पट्टी पण आपली काढून झाली. तर बघू शकतात. आता मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये का आपल्याला कशामध्ये काय बदल करायचा ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो त्याच्यानंतर. तर ही झाली आपली 35 साईज, 35चा ब्लाऊज आहे हा. 35 साईजची कटोरी आहे ही. तर पाहू शकतात अशा पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये बदल कुठं करायचा आहे आपण हे बघू. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला बाहीसोबत पेपर कटिंग दाखवणार. तर कार्डशीट पेपर थोडासा कमी असल्यामुळे मी हा पाठीचा भाग घेते, तरी पण मी तुम्हाला समजून सांगते का आपण जो हा पॉईंट दिला हा गळ्याचा आहे, याच्यामध्ये मग तुम्हाला किती उंची टाकायची ते तुम्ही टाकू शकतात आणि गळ्याला गोल आकार द्यायचा. बाकी तर आर्महोल जे आपण काढलाय मोंडाचा आकार तो सेम ठेवायचा, काही बदल करायचा नाही. आता ते समजलं. आता मी ह्याच पेपरवर तुम्हाला दाखवते का आपल्याला कटोरी कशी कट करायची. तर मी पूर्ण आहे तशीच कटिंग करते याची. मी आहे तसं पूर्ण आखून घेते, कटिंग नाही, सॉरी. तर हा आला आपला पॉईंट. आता मी पॉईंट पण बाजूला केला. आता आपल्याला काय करायचं आहे, 1.25 इंच आपल्याला बाहेर कटोरीसाठी बाहेर द्यायचं आहे. थोडंसं 1.25 इंचच घ्या आणि हे पण आपण 1.25 इंच घेऊया. आता आपल्याला वरून आपल्याला खाली इथं जॉईंट द्यायचं आहे. थोडंसं नॉर्मल बाहेर आहे, जास्त पण येऊ नका. आता ही लाईन आपल्याला इथं जॉईंट करायची. आता आपल्याला गोल आकार देण्यासाठी आपण याला पुन्हा एकदा आकार देऊन घेऊ गोल, आणि नंतर आपण अर्धा इंच जेवढं शिवण्यामध्ये घालतो तेवढं आलंय. अगोदर डॉट डॉट करा आणि नंतर मग
जोडून घ्या, आकार बिघडायला नको. तर अशा पद्धतीने ही कटोरी आली. आता आपण काय करणार आहोत, 1 इंच आपण वरती अगोदरच टक्स पॉईंट दिला, मग आपल्याला वरूनच आपल्याला खालपर्यंत घ्यायचे 2 इंचावर. म्हणजे आपण इथपासून जरी 1 इंचावर जरी घेतलं तरी चालते, काही हरकत नाही. आणि मग आपण याला आकार देऊन घेणार. आकार देताना व्यवस्थित द्या, कारण फायनल ब्लाऊज कटोरीवर पण असतोय. आता आपण 3 इंच वरती घ्यायचे. पुन्हा एकदा आपण आता खालच्या लाईनपासून वरती धरले. आता 1.5 इंचाचा टक्स घ्या. आता जास्त जर हेवी चेस्ट असेल, आता बऱ्याच जणांचा काय प्रॉब्लेम होतो, चेस्ट जर जास्त जर नसन आणि आपण टक्स जर 1.5 इंचाचा जर घेतला तर कटोरीचा भाग काय होतो, पूर्ण आतमधून लूज पडून जातो. तर तसं न होता, तर छाती कमी आहे आणि मग जर तुम्ही कमी छातीमध्ये जर टक्स 1 इंचाचा जरी घेतला तरी पण चालते, काही हरकत नाही. कारण ब्लाऊज फिनिशिंगला व्यवस्थित बसतो आणि लूज कटोरी अजिबात पडत नाही. आणि ज्यांना जास्त छाती आहे मग त्यांनी 1.5 इंचाचा जरी टक्स घेतला तरी चालते, कारण फिनिशिंगला व्यवस्थित बसतो. तर कमी छातीवाल्यांना 1 इंचाचा घ्या आणि फुल छातीवाल्यांना 1.5 इंचाचा टक्स घेतला तरी पण चालून जाते. तर अशा पद्धतीने हा झाला आपला टक्स. आता ही झाली आपली कटोरी. खूप सुंदर याला आकार आला आहे. तर काही डाऊट असेल तर नक्की कमेंट करा. आता ही कटोरी आपण कट करायची. गळ्याला आकार व्यवस्थित द्या. कटोरीचा गळा म्हणजे हा गोल व्यवस्थित द्या, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येईल. आता आपण बघूयात, 1.5 इंचावर आपण एक पॉईंट देऊ आणि अशा पद्धतीने ही कटोरी बघा खूप सुंदर अशी झाली. बऱ्याच जणांची कटोरी चपटी येते किंवा व्यवस्थित बसत नाही. तर ही बघू शकतात तुम्ही कटोरी, अशी कटोरी झाली. तर आपण याला चेक करू किती इंचाची झाली. ही जवळजवळ 5 इंचाची झाली. आता तुम्हाला याच्यामध्ये 5 इंचाची लागते का 5.25 इंचाची. तर आता याच्यामध्ये बदल कसा करायचा आहे, आता आपण जो टक्स घेतला आहे, तुम्हाला जर छोटी वाटत असेल तर मी तुम्हाला सांगते, पण ही माझ्या मते एकदम परफेक्ट आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये 5.5ची कटोरी करायची असेल तर हा जे 1.5 इंचाचा तुम्ही आपण जो गॅप घेतला आहे तर तो तुम्ही 1.25 इंचाचा किंवा 1.25 इंचाचा जरी घेतला तरी पण कटोरी ही व्यवस्थित येऊन जाते. तर आपण ती पण बघूया का. ज्यावेळेस आपण हे जास्तच झालेलं, कारण पेन ब्रॉड असल्यामुळे प्रॉब्लेम येतो. अशा पद्धतीने तर आपण इथून मोडपू, म्हणजे ही कटोरी एकदम परफेक्ट बसते. म्हणजे हा आपला पॉईंट आहे. आपण पुन्हा एकदा चेक करू. तर बघू शकतात जवळजवळ 5.5 इंचाची बरोबर कटोरी झाली आपली. 5.5 इंचाची कटोरी बरोबर झाली. एक सूत फक्त जास्त आले, पण कटोरी एकदम परफेक्ट 5.5 इंचाची झाली. तर 1.5 इंचाचा टक्स घ्या, 1.25 इंचाचा घ्या, तुम्ही जसं मी तुम्हाला समजून सांगितलं त्यानुसार. आता याच्यामध्ये समजून सांगायचं आहे काय, तर क्रॉस पट्टी. आता क्रॉस पट्टीला काय करायचं आहे, आता आपल्याकडे कार्डशीट पेपर, मला अजून बाही कटिंग करून दाखवायची. तर मी तुम्हाला सांगते, हा आहे अजून एक पेपर. तर ही आहे क्रॉस पट्टी. आता क्रॉस पट्टीमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला उंचीमध्ये 1 इंच वाढवायची क्रॉस पट्टी. नीट लक्षात घ्या. आता माझ्याकडे ह्या साईडला पेपर कमी पडतोय, पण तुम्ही समजून घ्या का मी खालच्या बाजूला 1 इंच क्रॉस पट्टी जास्त घेतली आणि नंतर आपल्याला ही कट करायची. आता वरची क्रॉस पट्टी आपली फेल आहे, त्याचं काहीच काम नाही, फक्त आपल्याला क्रॉस पट्टी 1 इंचाने जास्त घ्यायची. आता ही परफेक्ट अशी क्रॉस पट्टी झाली. तर क्रॉस पट्टी 1 इंचात का जास्त घ्यायची, तर वरती अर्धा इंच मुडपण्यात जातं आणि खालच्या बाजूने अर्धा इंच मुडपण्यात जातो. त्याच्यानंतर मग परफेक्ट आपली उंचीला क्रॉस पट्टी बसून जाते. याच्यासाठी आपण ही क्रॉस पट्टी 1 इंच वाढवून घेतो. आता आपण करणार आहोत बाही कटिंग. आता बाही कटिंग करताना बाही आहे 6 इंचाची. आता 6 इंच जर लांबी असेल तर त्याच्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करू, म्हणजे 7 इंचाची बाही घ्यायची आपल्याला, बरोबर. आता शिवून जर 6 इंचाची असेल तर 7 इंचाची. आता बाहीला घडी कशी घ्यायची मी तुम्हाला सांगते. कधी पण आपण अशा पद्धतीने चेक करा आर्म होल किती येतो. तर हा जवळजवळ 8 इंचाचा येतो. तर 8 इंचावर आपण एक मार्क करू
आणि आपण एक लाईन आखून घेऊ 8 इंचाचं, बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, 6 इंचाची बाही आहे तर आपण 7 इंचाची घेतली. आपण या 7 इंचाच्या पॉईंटला पण एक आपण लाईन आखून घ्यायची. आता एकदम सविस्तर सांगते कारण त्यांनी पूर्ण माप सांगितले, तर त्यानुसार मला व्हिडिओ बनवणं गरजेचंच आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. 1.5 इंच घ्या किंवा 1.25 इंच घ्या, दोन्ही पण परफेक्ट बसतंय. हे झालं 1.5 इंच मार्जिन. आता आपण हे लाईन याला कवर करून घेऊ. आता दंड घेर आहे त्यांचा 5.25 इंचाचा, तर 5.25 मध्ये तुम्ही लुजिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. मी 2 इंच ठेवते, तर 2 इंच घ्या किंवा 1.5 इंच घ्या, काही अडचण नाही. आता आपल्याला 3 इंच डाऊन घ्यायचं आहे. 3 इंच डाऊन आल्याच्या नंतर आपण इथं पण 3 इंचच घेऊ. आता आपण काय करायचं आहे, अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. आता हा आकार पण मी कसा दिलाय, कुठपासून दिलाय, तर जवळजवळ 2 इंचापासून दिलाय. तुम्ही पण 2 इंचापासून द्या. नंतर आपण ही लाईन आपल्याला ह्या लाईनला जोडून घ्यायची आणि ही लाईन आपल्याला ह्या लाईनला जोडून घ्यायची. तर बघू शकता बाही ही आपली पूर्ण परफेक्ट झाली. तर कुठेही व्हिडिओ जास्त काहीच पळवला नाही, खूप सविस्तर मी तुम्हाला हर एक गोष्टीची माहिती सांगितली. तर 35 आणि 36 छातीचा तुम्ही पेपर कटिंग करू शकतात. तर आता मी हा पॉईंट मी इथं देते. आता मी काय करते, तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने का आपल्याला समोरचा भाग कशा पद्धतीने कट करावा लागतो तर ते पण सांगते. तर आर्महोल तुम्ही अशा पद्धतीने पण समोरचा कट करू शकता. तर अगोदर आपल्याला हा पॉईंट आपण दिला आहे, बरोबर. त्याच्यानंतर मग आपण ह्या पॉईंटपर्यंत पाठीमागं एक वरचा कपडा उचलला आणि त्याच्यानंतर आपण ही लाईन आखून घेतली. तर किती सोपी पद्धत आहे बघा. बऱ्याच जणांना ते आकार देता येत नाही, तर बघू शकतात अशा पद्धतीने हा आकार आला. किंवा मग तुम्हाला मी असा दाखवते, तर असं पण खूप सुंदर याचा आकार येऊन गेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटनुसार सगळ्यांचा व्हिडिओ बनवला जाईल. तर माझे 2 चॅनल आहेत, एक वंदना लेडीज फॅशन या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने. तर दोन्ही चॅनलला जाऊन बघा, का नवीन नवीन खूप सुंदर असे व्हिडिओ येतात, सगळी माहिती त्याच्यामध्ये असते. आणि 100% कमेंटनुसार व्हिडिओ बनवला जाईल. हा पण जसा बनवला तसा तुमचा पण बनवला जाईल. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.